हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आलोय आम्ही शेतामध्ये कांद्याचं रोप टाकायचे. वरद पण आलाय, खातोय आणि त्याला एक खुरपं दिलतं. कुठं टाकलं रे? नाही टाकलं. आणि मगाशी त्याला खुरपं मी दगड मारून दाखवलं आणि त्याला म्हणलं की इथं दगडापाशी. तर मला तसा दाखवितोय, दगड हाणितोय आणि तिथं टाकलंय. वर आता म्हणतो मला नाही माहिती काय. हा सांग ना कुठं आहे नवं खुरपं आहे अगोचर, तुला आणायलाच नव्हतं लागत. आता कांद्याला खत मारले, त्याला पण पाणी द्यायचं. खताच्या गोणी आणून ठेवल्याच वावरात. हा पाठीमाग लागलाय आलाय. तुला बाटलीवरतीच ठेवली. तरी ते कांद्याचं बी आणून ठेवलंय. बी टाकायचे आता मला. तुला पाणी प्यायचे, दादानी पाणी पाजलं होतं ना तुला. आता घे खाऊन घे, मग देते तुला पाणी. हा नाही देणार पाणी. पण खुरपं कुठे आधी सांग. हा देते. चल आता लसूण लावायचा तिसरा दिवस. एवढा मोठा सारा आहे हे बघा, शिकडपासून तेवढा लावायचे. 2 दिवस झाले लावलाय, आज तिसरा दिवस थोडा राहिलाय. ठीक आहे. जा कुठ टाकलंय खुरपं बघ बरं बाळा. जा बरं तो कुठं होता हातात, शोध बरं बाळा. जा. झालं रोप टाकून झालं. आता घरी जायचे ना तुला. का बरं? ऊन लागत, घाल टोपी. टोपी पण नाही घालायची, घाल ना. दोघं ठेवलं होता काय तू याच्यावर? तुला आगावे. तर कांद्याचं बी टाकून झालं होतं आणि मी सुपर टाकलं होतं. यांनी बी टाकलं आणि आता थोडंसं खत टाकून घेत आहे. ते पुन्हा हे राळायचं आहे. एवढं बी उरलेलं आहे. आता मी वरदला नेऊन सोडायचं आहे. बघा मला म्हणत आहे वरद नेऊन सोड मला. तर म्हणलं आता घरी जायचे, लसूण लावायचे, त्याला नेऊन सोडा. नाही तर लसणामध्ये नाचन वाफ्यामध्ये नको म्हणलं तरी तिथं हे होतं. आणि कांद्याला पाणी द्यायचं. त्याला म्हणलं जा तुला मी नेऊन सोडते. तू एकटा जातो, पण चारी वगैरे आहे, चारीत पडायची भीती वाटते. त्यामुळे सोडते आणि मग येते पुन्हा लसूण लावायला. तर आमचं कांद्याला पाणी पण द्यायचं काम चाललं होतं. खत मारलं होतं. 2 पाटकी भरून पावसामुळे पहिल्यांदा रोप भरून घ्यावं, म्हणजे बी टाकलेलं आहे ते भरून घ्यावं, जेणेकरून उगाच लाईटीचा काही बरंच नाही जाऊन. एवढं 2 पाटकी आहेत, त्याला खत मारून ठेवलेलं आहे. राळायचं काम आणि यांचं झालंय राळायचं काम. राळून होतंय तोपर्यंत काय होईल तेवढं आपण भरून घ्यायचं होतं मला. ते तर पाणी चाललेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय, भेटूया पुढल्या.